नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्याकरण कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कसा गेला मराठीचा पेपर? उत्तम ना? सर्व अभ्यास केला होता त्यामुळे उत्तम गेला. आता आपण इंग्लिश विषयी थोडंसं बोलूया. बोर्डाची ॲक्टिव्हिटी शीट म्हणजेच आपला इंग्लिशचा पेपर आणि त्या पेपराचा 2-3 ते 3 दिवस सुट्टी असणाऱ्या भागामध्ये कसा अभ्यास करायचा याच्याविषयी थोडंसं मनोगत. सर्वात प्रथम बाळांनो, आपण इंग्लिशचा पेपर नेमकं त्याचं स्वरूप काय आहे हे समजून घेऊया. एकूण 80 मार्काच्या पेपरामध्ये पहिला विभाग सेक्शन 1 हा लँग्वेज स्टडीचा असतो. त्यामध्ये 8 गुणांचे विविध प्रश्न विचारले जातात. डू ॲज डिरेक्टेड. त्यानंतर त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1A मध्ये आपल्याला काही स्पेलिंगमध्ये लेटर्स वगळलेले असतात आणि ते लेटर जे असतात ते आपल्याला AEIOU यांपैकीच आपल्याला घालायचं असतात. तुम्ही त्याचा जर जास्त सराव केला तर तोही प्रश्न तुमचा अतिशय उत्तम होऊन जातो. देन नेक्स्ट क्वेश्चन असतो अल्फाबेटिकल ऑर्डर. तोही अतिशय सुंदर आणि सोपा प्रश्न आहे. पंक्च्युएट दी फॉलोइंग क्वेश्चन. आपल्याला काही विरामचिन्ह घालायचे असतात आणि विरामचिन्ह मग काही ठिकाणी अल्फाबेटिकल दिलेलं नसतं, काही नाऊन असतात तिथं ते स्मॉल लेटर्स दिलेले असतात. देन फोर्थ क्वेश्चन आहे मिनिमम 3 लेटर्स असा असलेला एक वर्ड तयार करायचा असतो. मेक द 4 वर्ड्स तयार करायचे असतात. देन क्वेश्चन नंबर 5 असतो रिलेटेड वर्ड शोन दी एक्झाम्पल. एक आपल्याला ॲडव्हर्ब किंवा ॲडजेक्टिव्ह दिलेलं असतं, नाऊन दिलेलं असतं किंवा वर्ब दिलेलं असतं आणि त्याचे रिलेटेड वर्ड्स आपल्याला तिथं लिहायचे असतात. तोही 2 गुणांचा प्रश्न आहे. देन 6 क्वेश्चन असतो आपल्याला ॲड 4 वर्ड्स ईच असतात, म्हणजे काहीतरी 4 शब्द दिलेले असतात. त्याच्याप्रमाणे आपल्याला वर्ब किंवा नाऊन वापरून एक साखळी तयार करायची असते, शब्दांची चेन तयार करायची असते आणि याचाही तुम्ही अतिशय छान सराव केला तर हे 8 गुणांचे प्रश्न. मला 8 गुणांचा हा पहिला प्रश्न क्वेश्चन नंबर 1A सेक्शन 1 मधला लँग्वेज स्टडी अतिशय सरावपूर्वक केल्यामुळं सोपा जाऊ शकतो. देन क्वेश्चन नंबर 1B हा जो असतो तो अटेम्प्ट एनी 1 एक किंवा 2 त्यामध्ये तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ते मिनिंगफुल सेंटेन्स करायचं असते. गिवन फ्रेज दिलेली असते तुम्हाला आणि क्लॉजेसमध्ये तुम्हाला सेंटेन्स करायला जमतं आहे का एक्सपांड करायला जमतं आहे या पद्धतीनं आपण आता इथून पुढचे व्हिडिओ हे 2 ते 3 दिवस तुमच्या पूर्णतः व्याकरणवर मी तयार करणार आहे, तर वेळोवेळी बघत जा. यामध्ये बघा क्वेश्चन 1B आणि त्यामधला दुसरा क्वेश्चन आहे त्यामध्ये प्रिफिक्स अँड सफिक्स असतात, तर ते कसे बघायचे, त्याची सराव कसा करायचा, त्याची उजळणी कशी करायची हे सर्व काही आपण बघायचं आहे. मेक मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन फॉलोइंग वर्ड्स. यामध्ये आपल्याला एक शब्द देतात ॲक्टिव्हिटीमध्ये आणि तो शब्द वापरायचा आणि आपल्याला एक छानसं साधंसुधं वाक्य तयार करायचं इंग्लिशमध्ये. ती कशी करायची, काय करायची याचाही अभ्यास आपण पुढं करायचा आहे. देन सेक्शन 2 टेक्स्चुअल पॅसेजेस. एकूण आपण जे काही वर्षभरामध्ये जेवढे काही पाठ शिकतो, जे काही टेक्स्ट वाचतो, ऐकतो, शिकतो, यांमधील कोणते पण 2 टेक्स्ट तुम्हाला त्याचं पॅरेग्राफ येतात टेक्स्चुअल पॅरेग्राफमध्ये. युजली हा जो क्वेश्चन 2A आहे तो आपल्याला 20 गुणांचा आहे. सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी अशा पद्धतीने आपल्याला 2 येतात पॅरेग्राफ. त्याच्यामध्ये व्होकॅबरली असते, ॲक्टिव्हिटी बेस्ड ग्रामरसुद्धा असतं. आता ग्रामरमध्ये नेमकं काय बघायचं, कसं बघायचं, कोणकोणतं ग्रामर बघायचं अगदी छोटे छोटे व्हिडिओ करून मी तुम्हाला सांगणार आहे. 6वी पासून 10वी पर्यंतचे सर्व वर्गात शिकलेले व्याकरण ॲक्टिव्हिटी बेस आपल्याला या क्वेश्चनमध्ये उपयोगी पडतात. मग यामध्ये काय काय पाहायचं बघा बाळांनो, तर आपल्याला बघायचं टेन्स बघायचं. टेन्स आपल्याला कन्व्हर्ट करता आले पाहिजेत. चेंज दी व्हाईस समजला पाहिजे, तो कसा करायचा, कसा त्याचं सेंटेन्स कसं ऑब्जेक्ट करायचं. ॲट दी क्वेश्चन टॅग असेल किंवा टेल टॅग असेल किंवा पुढं अनलेस, अल्दो, बट अल्सो, सो ॲज, बिकॉज, सिन्स, ॲज वेल ॲज नॉट ओनली बट अल्सो, व्हेन, व्हेअर, विच, हू, ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, हार्डली व्हेन यांसारखे क्वेश्चन्स तुम्हाला जॉईनिंग दी सेंटेन्समध्ये विचारतात 1 गुणांसाठी. देन आपल्याला ॲसरेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स
हां, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, अफर्मेटिव्ह सेंटेन्स वगैरे वगैरे हे सगळे आपल्याला रिक्वेस्टेड केलेले असतात. WH क्वेश्चन, व्हर्बल क्वेश्चनमध्ये तो डिग्री विचारतात आणि क्लॉजेस विचारतात. इतका सगळा भाग, त्यांपैकी कोणतेही 2 ते 3 क्वेश्चन्स तुम्हाला येतात, पण एवढा व्याकरणाचा म्हणजेच एवढा टेक्स्च्युअल ग्रामरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. देन क्वेश्चन 2B5 पर्सनल रिस्पॉन्स विचारतात तुम्हाला आणि त्यामध्ये ओन ॲक्टिव्हिटी आहे. तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये तुम्ही नरेटर आहात आणि तुम्ही डिस्क्राईब करायचं आहे ते सेंटेन्स किंवा त्या ठिकाणची सिच्युएशन तुम्ही आहात हे तुमच्या ओन वर्डमध्ये मांडायचं. मग ते कसं मांडायचं वगैरे त्याचे पण 1-2 नमुने देईन. पुढं जाऊया आपण. सेक्शन 3 असतो. सेक्शन 3 बघा बाळांनो, सेक्शन 3 अतिशय महत्त्वाचं आहे. आजच्या दिवसामध्ये तुम्ही काय करायचं तर पोएट्री सेक्शन करून ठेवायचं आहे. एकूण किती पोएट्री आहेत आणि त्याचं प्रत्येकाचं ॲप्रिसिएशन वेगवेगळ्या पानांवरती लिहून ठेवायचं आहे. पोएम्स ॲप्रिसिएशन म्हणजे कवितेचं रसग्रहणच आहे. 5 गुणांचा अवघा प्रश्न अगदी परफेक्ट करून ठेवायचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे काय येणार आहे. कवितेच्या कडव्यांवर आधारित 5-5 गुणांचे प्रश्न येतात. क्वेश्चन नंबर 3-1 बघा, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रा द ॲक्टिव्हिटी. त्याच्यामध्ये सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी अँड ॲक्टिव्हिटी बेस्ड पोएटिक डिव्हायसेस असे आपल्याला एकूण 5 गुणांचे प्रश्न विचारतात. देन क्वेश्चन 3B यामध्ये आपल्याला सांगितल्याप्रमाणे ॲप्रिसिएशन येतं आणि ॲप्रिसिएशनमध्ये नेहमीप्रमाणे ठरलेले क्वेश्चन असतात. त्यामुळे ते करूनच ठेवायचं, बघून ठेवायचे, अगदी पाठ करून ठेवायचे. टायटल, नेम ऑफ दी पोएट, रायमिंग स्कीम, फिगर ऑफ स्पीच आणि सेंट्रल आयडिया असं जवळपास 5 गुणांचा प्रश्न आपल्याला यामध्ये विचारला जातो. देन सेक्शन 4मध्ये आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. आता पहा, यामध्ये तुम्ही वर्षभरामध्ये कोणत्याही प्रकारचा अभ्यास न केलेला, तुमच्या पाठामध्ये नसलेला असा एक पॅरेग्राफ येतो. अतिशय सुंदर आणि अतिशय सोपा असतो, काही अवघड नाही आहे. भलं तो आपण वाचो किंवा नाही वाचो. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, 10 गुणांचा आहे. आधी यामध्ये क्वेश्चन 4A हा आपल्याला ॲक्टिव्हिटी बेस असतो. त्याच्यामध्ये A1, A2, A3, A4, A5 1-1 मार्काचे क्वेश्चन्स असतात आणि त्याच्यावरती आपल्याला काय करायचं असतं रे तर व्यवस्थितरित्या त्या पॅरेग्राफमध्येच त्याचे आन्सर्स असतात आणि ते व्यवस्थितरित्या लिहायचं असतात. देन त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो समरी रायटिंग आहे. समरी रायटिंग अतिशय सोपी आहे. उतार्यावरती महत्त्वाचे जे काही मुद्दे असतात त्या वाचत असतानाच त्याच्याखाली अंडरलाईन करून ठेवायची. तो नॉन टेक्स्च्युअल जरी असेल तरी समरी लिहिणं अतिशय सोपं आहे. ज्या मिनिंगचा तो पॅरेग्राफ दिलेला आहे त्याचं शीर्षक, त्याचं टायटल आपल्याला मात्र त्या समरी रायटिंगला द्यायचं असतं. त्याच्यासाठी तुम्हाला 1 गुण दिला जातो. देन सेक्शन 5 रायटिंग स्किल आणि यामध्ये मात्र तुम्हाला तुमचा जो काही पेपरचे अधिक गुण मिळण्याचा भाग आहे तो इथून सुरू होतो. सेक्शन 5 रायटिंग स्किल आणि यामध्ये बघा मुलांनो, तुमचे ओन बेस्ट, तुमच्या ज्या काही तुमच्याकडे ज्या काही तुम्ही बाबी आहेत तुम्ही स्वतःहून लिहू शकताय. तुमच्यामध्ये ओन माइंडेड जे काही रायटिंग करता येतं तुम्हाला ते त्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं, यामध्ये आपल्याला लिहायचं असतं. यामध्ये क्वेश्चन 5A लेटर रायटिंग A1 अँड A2 यांमध्ये नेमकं काय करायचं हे आधीच ठरवून ठेवायचं आहे की आपल्याला कोणत्या प्रकारचं पत्र लिहायचं आहे. इनफॉर्मल लिहायचं आहे की फॉर्मल लिहायचं आहे, त्या प्रकारे सराव करा म्हणजे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम होणार नाही. यामध्ये ब्लॉक फॉर्मॅट जरी वापरला तरी उपयुक्त आहे. देन क्वेश्चन नंबर 5B डायलॉग रायटिंग आणि ड्राफ्टिंग अ स्पीच. यामध्ये सुद्धा आपल्याला तुम्हाला डायलॉग रायटिंग व्यवस्थित लिहिता येते का ड्राफ्ट करता येतो, ड्राफ्टिंग स्पीच व्यवस्थित करता येते, तुम्हाला भाषणाची सुरुवात कशी करता येते वगैरे साधे सोप्या पद्धतीने आपण पुढे नमुने द्यायचेच आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6A इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, तोही 5 गुणांचा प्रश्न आहे. यामध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 6A A1मध्ये नॉन व्हर्बल विचारतात, नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि यांमध्ये काही टेबल किंवा चार्ट प्रवाही तक्ते दिलेले असतात, फ्लो चार्ट्स दिलेले असतात, ट्री डायग्राम दिलेले असतात आणि वेब किंवा मग अगदी आपण त्याला म्हणूया की जाल तक्ता म्हणूया आणि त्याचे छोटे छोटे परिच्छेद तयार करायचे असतात. अतिशय सोपा आणि सुंदर प्रश्न आहे, त्याचेही आपण नमुने द्यायचे आहेत. देन हा जर नाही करायचं असेल तर आपल्याला व्हर्बल टू नॉन व्हर्बल मग काही परिच्छेद दिलेला असतो, माहिती दिलेली असते आणि त्याच्यावरून आपल्याला ते परिच्छेदमध्ये, टेबल चार्टमध्ये, वेबमध्ये, ट्री डायग्राममध्ये, फ्लो चार्टमध्ये त्याचं रूपांतर करायचं असतं. मोस्टली व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा क्वेश्चन अतिशय माझ्या मते तरी सोपा आहे मुलांसाठी. देन पुढं जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 6B एक्सपांड द थीम म्हणजे तुमच्या कल्पनेचा विस्तार इथं तुम्हाला करायचा आहे. मग त्यामध्ये B1 आणि B2 त्यामध्ये बघा B1मध्ये न्यूज रिपोर्ट देतात,
कधी कधी तुम्हाला आणखीन हेडलाईन्स गिव्हन देतात आणि त्याच्यावरून तुम्हाला न्यूज लिहायची असते किंवा डेव्हलप अ स्टोरी. मग यांपैकी पण तुम्ही नेमकं काय करू शकताय? तुम्ही न्यूज रिपोर्ट लिहू शकताय का स्टोरी राईट करू शकताय? यामध्येही एकच क्वेश्चन आपल्याला लिहायचं असतो. आपण काय करू शकतो, आपल्या मर्यादा कितपत आहेत हे प्रत्येकाने ओळखायच्या आणि त्याचे पण 4-5 नमुने आपण पुढे सादर करायचेच आहेत. त्या पद्धतीनं बाळांनो तुम्ही अभ्यास करायचा आहे. न्यूज रिपोर्ट सगळ्यात माझ्या मते तरी सोपा क्वेश्चन आहे, बिकॉज त्यामध्ये तुम्हाला हेडलाईनला एक गुण आहे. रिपोर्ट तुम्ही कसा लिहिताय, मग त्याच्यामध्ये पॅसिव्ह व्हॉइसच वापरायचा. रिपोर्टमध्ये हेडलाईन महत्त्वाची आहे, डेडलाईन महत्त्वाची आहे, लीड लाईन महत्त्वाची आहे, फॅक्ट्स म्हणजे तुम्ही कोणत्या घटकांवर आधारित तो बातमीचा भाग लिहिणार आहात त्याच्या मांडणीला महत्त्व आहे. देन स्टोरी रायटिंगमध्ये मग सुरुवात आणि शेवट करायची असते. कधी कधी तो कल्पनाशक्तीचा किंवा सृजनशीलतेचा व्यवस्थितरित्या उपयोग करून कथा लिहावी लागते. मग त्यामध्ये तुम्ही पास्ट टेन्सच वापरावा लागतो कथा लिहिताना आणि त्यासाठी तुमचं इंग्लिश पक्कं आणि छान असणं गरजेचं आहे. त्यामुळं या स्टोरी रायटिंगकडे न वळता तुम्ही न्यूज रायटिंग, न्यूज रिपोर्ट तयार करा, त्यामध्ये तुम्हाला उत्तम गुण मिळून जातील. देन शेवटचा क्वेश्चन आहे सेक्शन 6 आणि स्किल डेव्हलपमेंटचा क्वेश्चन आहे. यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 7 ABC असे 3 प्रश्न उपप्रश्न विचारतात आणि यामध्ये आपल्याला मध्ये विचारतात की बघा काही शब्द देतात आणि त्याचं ट्रान्सलेशन इंटू मीडियम द इन्स्ट्रक्शन्स. म्हणजे काय करायचं रे बाळांनो, काही शब्द देतात आणि त्या शब्दांचं तुम्हाला मराठीमध्ये अर्थ लिहायचा असतो. देन क्वेश्चन 7B तुम्हाला काय करतात, तर ट्रान्सलेशन ऑफ गिवन सेंटेन्स इंटू युअर मीडियम इन इन्स्ट्रक्शन्स. तर बघा काही वाक्य देतात आणि वाक्यांमधलं तुम्हाला काय करावं लागतं, तर वाक्यांचं भाषांतर मराठीत रूपांतर करावं लागतं किंवा कधी कधी मराठी वाक्य देतात त्यांचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करावं लागतं. ज्या पद्धतीनं प्रश्न विचारला जातो त्या पद्धतीनं दिलं जातं. आणि सगळ्यात शेवटी क्वेश्चन नंबर 7C हा जो असतो त्यामध्ये बघा 1 गुणांचा प्रश्न आहे आणि एनी 1 आहे. मग त्यामध्ये वाक्यप्रचार किंवा म्हणी म्हणजेच ॲडम्स अँड प्रोवर्ब्स विचारले जातात आणि त्यामध्ये तुम्ही ज्या माध्यमात शिकत आहात त्या पद्धतीनं तुम्ही वाक्यप्रचार किंवा म्हण लिहायची असते. भाषांतर टाळायचं, तिथं कुठल्याही प्रकारचं लांबलचक वाक्य किंवा लांबलचक मुद्दा मांडायचा नाही आहे, फक्त आपल्याला छोट्या शब्दांमध्ये नेमका अर्थ तिथं मांडायचा आहे. तर असा 80 गुणांच्या पेपराचा धावता आढावा आपण इथं घेतलेला आहे. इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हळूवार काय करायचं, प्रत्येक पॉईंट बघायचे आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. नमस्कार.